अचानक केलेल्या मुंबईच्या प्लॅनिंग नंतर ना दुसऱ्या दिवशी उठायला मात्र आम्हाला दुपार झाली. दुपारी 12 वाजता उठून अंघोळ वगैरे केली, पहिली गोळी घेतली. रात्रीचं जागरण आणि झोप न झाल्यामुळे माझं डोकं तर खूप सारं दुखत होतं. त्यानंतर आवरून-निवरून जेवायला बसलो. आता जेवणामध्ये इतके सारे आयटम जरी दिसत असले ना, तरी सर्व शिळं आहे. त्यामध्ये या चपात्या ज्या राहिल्या होत्या त्याचा मी चिवडा बनवला, भाताचा छान फोडणी दिला. आणि इकडे मी मसूरचं वरणही घेतलंय. सोबत इकडे मम्मीकडून नॉन-व्हेज आलं होतं. तेही आम्ही जेवणात घेतलं. मस्त असा आमच्या आवडीचा शो लावून आम्ही जेवायला बसलो. आता आमचा एक माणूस यामध्ये कमी दिसते ते म्हणजे परी. परी गेली मामाकडे. आता तिला मी कॉल केलाय थोड्या वेळात ती पण येणार होती. त्यावर आम्ही इकडे सुरुवात करून दिली. कारण नाश्ता नसल्यामुळे ना भूक खूप जोराची लागली होती. आम्ही दोघं छान असं जेवण करत होतो. तेवढ्यात परी आली. तिलाही आज जेवणाचा मेनू खूप आवडला कारण सगळं मिक्स होतं. त्यानंतर दुपारी खूप छान अशी झोप काढली. त्यानंतर उठल्या-उठल्या इकडे मी संध्याकाळी चहा ठेवला. चहा तर इतका स्पेशल केला होता ना आणि थोडासा जास्तच गोड बनवला होता मी कारण मला खूप थकवा वाटत होता. इकडे मी चहा घेऊन जातेच त्यावर वहिनीच्या घरून हे पार्सल आलं होतं. आता हा इकडे खेळायला आलाय, पण ना याचे नाटकं इतके चालू आहेत ना सध्या तरी याला ना घर आणि बाहेर जास्तच कळायला लागलं. त्याला असं वाटतं मला खाली सोडा आणि बाहेर जाऊ द्या. नाहीतर मग खाली ग्राउंड फ्लोअरवर चला तिकडे मी खेळेल. पण याचे नाटकं ना कोण नाही ऐकून घेणार. त्यानंतर संध्याकाळी परीचे पप्पा जेवायसाठी बाहेर गेले होते. तर त्यांनी येता-येता आमच्यासाठी चायनीज घेऊन आले. चायनीजमध्ये फ्राईड राईस आणि सूप घेऊन आले होते. खूप छान असं आम्ही मायलेकीनी जेवण केलं. असा होता आमचा आजचा दिवस. चला तर मग बाय-बाय.